भावांनो, काही दिवसापूर्वी कोलकाता येथे या ताईवर, जिचं नाव नम्रता मित्र आहे, हिच्यावर काही नराधमांनी अत्याचार केला आणि तिची निर्गुण प्रकारे हत्या केली। ही ताई कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती आणि एक दिवस रात्री हॉस्पिटलला नाईट ड्युटीला असल्यास तेथीलच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिची निर्गुण प्रकारे हत्या केली। प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलीने शिकावं आणि मोठं व्हावं, पण जर ती मुलगी आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कॉलेजमध्ये जर सुरक्षित नसेल तर मग सुरक्षित कुठे असणार। आणि त्या कोलकाताचेच काय नेते म्हणतायत की त्या मुलीने रात्री बेरात्री बाहेर कशाला फिरायचं आणि तिनेच त्या नराधमांना प्रवृत्त केलं अत्याचार करण्यासाठी आणि तिच्या घरच्यांना देखील टॉर्चर केलं जातंय। का तर तोंड बंद ठेवा, का तर त्या कॉलेजचं नाव खराब नाही व्हावं। आणि कालच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आपला भारत देश तेव्हाच स्वतंत्र होईल जेव्हा आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील। भावांनो, ही घटना फक्त त्या राज्यापुरती मर्यादित नाहीये, तर आता त्यापासून आपल्याला एक धडा भेटतोय की उद्या हे आपल्या आया बहिणींसोबत पण होऊ शकतं। त्यामुळं या घटनेला जेवढं उचलता येईल तेवढं उचला, जेणेकरून त्या ताईला न्याय भेटेल। त्या नराधमांना अशी शिक्षा भेटली पाहिजे जेणेकरून कुठल्याच नराधमाची आपल्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघायची हिंमत होईल नाही पाहिजे। हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। एक शेअर आपल्या आया बहिणींसाठी। धन्यवाद।